ब्रेकनंतर स्वागत बातमी आहे राम जन्मभूमीतून। अयोध्येत राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरती सुशोभीकरण करण्यात आलंय। ठिकठिकाणी छत उभारणीचं काम अगदी जोरदार सुरू आहे। तर घाट मार्गावरती छोट्या छोट्या मंदिरांच्या प्रतिकृती सुद्धा उभारण्यात आलेल्या आहेत। अयोध्येत 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आणि उद्घाटन सोहळ्याची तयारी जी आहे ती संपूर्ण अयोध्येमध्ये केली जाते। मी आहे सध्या राम मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरती उभा आहे आणि आपण पाहतोय की या घाट मार्गावरती हे सगळं सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। याच मार्गावरून या सगळ्या रामभक्तांना थेट नवीन मंदिरापर्यंत जाता येणार आहे। आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुशोभीकरणाचं काम जे आहे ते केलं जातंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिरांची छोटीशी प्रतिकृती जी आहे ती आपल्याला या घाटमार्गावरती पाहायला मिळते। त्याचं कोरीव नक्षी काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण विद्युत रोषणाई जी आहे ती सुद्धा आपल्याला मार्गावरती पाहायला मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी या मार्गावरती येतील त्यावेळेस संपूर्ण काम इथलं पूर्ण झालेलं असेल। आपण पाहतोय की अशा पद्धतीचं सुशोभीकरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि त्याची तयारी जी आहे त्या अयोध्येमध्ये केली जाते आणि राम मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरती हे सुशोभीकरणाचं काम आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।